नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। पंतप्रधान नरेंद्र मोदी माझा देश माझा परिवार असं सांगत आहेत। ते अत्यंत खोटारडे आहेत। दुर्दैवाने विरोधी पक्ष हा मोदींचा खोटारडेपणा उजेडात आणू शकत नाही अशी टीका करत देशातील आत्ताची परिस्थिती पाहता कर्जाचा डोंगर उभा राहिलाय। RSS प्रणित मोदी सरकार हा सर्वसामान्याला देशोधडीला लावत आहे। रिझर्व्ह बँकेने देश कर्जात बुडालं असल्याचे देखील सांगितलंय। आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपला निवडून दिल्यास 2026 मध्ये आपला देश कर्जात बुडालेला असेल अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली। जर देशाला कर्जात बुडवायचे नसेल तर येत्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवा असे आवाहनही त्यांनी केलंय। लोकसभा निवडणुकीसाठी महाड युतीच्या जागा वाटपाबाबत वेगवान हालचाली सुरू असून भाजपने 30 पेक्षा अधिक जागा लढवण्याची भूमिका कायम राखली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या वाट्याला 12 ते 15 जागा येणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी बुधवारी संध्याकाळी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली। त्यामुळे जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत। ग्रामीण भागात स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अधिक परिणामकारकपणे राबवून ग्रामीण भागातील कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचे आवश्यक असल्याबाबत राज्य शासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या। जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक सिंधी पिंपळगाव आणि द्वितीय क्रमांक भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा या गावाने पटकावलाय। या दोन्ही गावांनी विभागस्तरीय स्पर्धेत भाग घेतला असल्याने या दोन ग्रामपंचायतीची तपासणी करण्यासाठी विभागस्तरीय समितीकडून या गावांची आज पाहणी करून निरीक्षणे नोंदवण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे उपविभागीय कार्यालयासमोर जामोद आणि परिसरातील शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। सदर शेतकऱ्यांची फळबाग बागायती शेती ही अकोट खंडवा रेल्वे प्रकल्पामध्ये जाणार असल्यामुळे त्यांना त्यांच्या शेतीच्या योग्यतेनुसार मोबदला देण्यात यावा या मागणीसह इतरही काही मागण्या या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शासन प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केल्या। यावेळी शेतकऱ्यांच्या मंडपाला भेट दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव तसेच लक्षवेध संघटनेच्या अध्यक्षा सौ नंदाताई पाऊल झगडे यांनी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तसेच तहसीलदार नायब तहसीलदार यांच्याशी याविषयी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे। आमरण उपोषणाला बसलोय, अन्न त्याग उपोषणाला बसलेलो आहोत। आज जवळजवळ 4, 5, 6 तिसरा दिवस आहे। आमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि पाण्याचा थेंब पण नाही आहे। तरी पण शासन अजून आम्हाला सत्य निर्णय जो आमची सत्य मागणी आहे की आमची शेती बागायती आहे, आम्हाला बागायती सातबाऱ्यात करावी आणि तशी नोंद करावी आणि आम्हाला आमच्या शेत्या चालल्या आहे रेल्वेमध्ये त्याचा आम्हाला मोबदला भेटावा, बागायतीचा मोबदला भेटावा। संत्रा बाग, मोसंबी बाग, केळी बाग, ऊस सर्व बारामतीच्या पेक्षाही आमची शेती 1 नंबर मधली आहे। शासनाने याच्यावर दखल घ्यावी आणि आज रोजी आमची शेती तिथं जर जिराईतमध्ये जर आम्हाला रेट भेटले तर आमची जे शेती रेल्वेत जाईल त्या पैशाईमध्ये जिराईतच्या पैशाईमध्ये आमची शेती तर होणार नाही। आम्ही रस्त्यावर येऊ आणि आम्हाला जी शेती जाईल सत्तेमध्ये सत्यवादीमध्ये बागायत शेती आहे त्याचे आम्हाला रेट द्यावे शासनाच्या नियमाने आणि आम्ही त्या पैशाईमधून इकडे जे शेती जाईल तर दुसरी। पुण्यात अनेक वेळा कोयता गँग दहशत माजवण्याच्या घटना समोर येत असतात। आता आणखी एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे। यात काही गुंडांनी भर रस्त्यात राडा केल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यातील खडकवासला भागातून ही घटना समोर आली आहे। यात या गुंडांनी काही लोकांवर तलवार आणि कोयत्याने हल्ला केलाय। ही घटना गोऱ्हे बुद्रुक गावातील असल्याचं सांगण्यात आलंय। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आलाय ज्यात 10-12 जणांच्या टोळक्याने कोयते तलवारीने 3 जणांवर हल्ला केला असल्याचं दिसतंय। केरळमधील तिरुअनंतपुरम येथील शाळेत AI शिक्षिका आयरिसच्या आगमनाने शैक्षणिक क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल घडवून आणलाय। मार्कर लॅब्स एज्युटेक या कंपनीच्या सहकार्याने विकसित केलेल्या या AI शिक्षिकेचे नाव आयरिस असे आहे। संपूर्ण देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचं मानलं जात आहे। कडुवाईल थंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने KTCT उच्च माध्यमिक विद्यालयात या नव्या उपक्रमाचा वापर करण्यात आला। आयरिस हे अटल टिंकरिंग लॅब म्हणजेच ATL प्रकल्पाचा एक भाग आहे जो 2021च्या नीती आयोगाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम मानला जातोय।
कोलकाता येथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या अंडर वॉटर म्हणजेच नदी पात्राखालून जाणाऱ्या मेट्रोचं उद्घाटन झालं। यावेळी मोदी यांनी शालेय विद्यार्थी आणि मेट्रो कर्मचाऱ्यांसोबत मेट्रोतून प्रवास केलाय। तत्पूर्वी सुमारे 15,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी मोदींच्या हस्ते पार पडली। त्यानंतर त्यांनी कोलकाताच्या पूर्व आणि पश्चिम कॉरिडॉरवरील हावडा मैदान आणि एस्प्लेनेड दरम्यान मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। या माध्यमातून देशातील पहिल्या नदीपात्राखालील बोगद्यातून वाहतुकीस प्रारंभ झालाय। MSPची मागणी रेटण्यासाठी शेतकऱ्यांच्या दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करण्याच्या इशाऱ्यामुळे दिल्लीतून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या सर्व राज्यांच्या सीमांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय। यामुळे अनेक शेतकरी रेल्वे व बसने दिल्लीत पोहोचत आहेत। शेतकऱ्यांच्या मागण्यांचे आंदोलन अधिक तीव्र करून केंद्र सरकारचे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। केंद्र व हरियाणा सरकारने आतापर्यंत 30 शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध केलाय। याशिवाय दिल्लीत येणाऱ्या शेतकरी नेत्यांनाही सीमेवर किंवा दिल्लीत आल्यानंतर त्यांनी दिल्लीत स्थानबद्ध केले जाईल असा इशारा दिल्ली पोलिसांनी दिलाय। शहीदों को निधों से शहीदों को निधों से। केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल खेलो इंडिया पदक विजेते खेळाडू आता सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र होतील असं सांगितलंय। ट्विटरवरील एका पोस्टमध्ये क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय की खेलो इंडियातील पदक विजेते खेळाडू आता सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र असतील। मला हे जाहीर करताना आनंद होतोय की DoPT गव्हर्नमेंटने इंडिया स्पोर्ट्सची सल्लामसलत करून सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्या खेळाडूंच्या पात्रता निकषांमध्ये प्रगतिशील सुधारणा केल्यात असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय। भारत इंग्लंड यांच्यातल्या मालिकेतील 5वी आणि शेवटची कसोटी आजपासून सुरू झाली आहे आणि इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय। रजत पाटीदारला दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकावे लागल्याने देवदत्त पडिक्कलला पदार्पणाची कॅप मिळाली आहे। जसप्रीत बुमराचेही पुनरागमन झाल्याने आकाशदीपला आज आराम करावा लागलाय। भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या हस्ते अश्विनला 100व्या कसोटीची कॅप दिली गेली। मात्र यावेळी अश्विनची पत्नी व 2 मुली उपस्थित होत्या। भारतीय खेळाडूंनी अश्विनला गार्ड ऑफ ऑनर दिलाय। 100 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा अश्विन हा 14वा आणि एकूण 77वा क्रिकेटपटू ठरलाय। वेळ झाली आहे या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अँड कट।